चला रामदास ठोंबरे पंचांच्या भूमिकेत यायचे प्लीज. रामदास ठोंबरे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पप्पू आणि त्याच्या साथीनं विवेकला आपण पाहतोय. इथून खऱ्या अर्थानं चला इथं फिबनचं पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय लबाडी संघाकडनं राहुल. यावेळेस राईट टर्म ऑफ द विकेटचा मारा स्ट्रायक वरती विवेकला पाहतोय. नॉन स्ट्रायक वरती पप्पू. इथून पहिला चेंडू फेकला जाईल ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून पहिला चेंडू आणि इथून अगदी पहिल्या चेंडू वरती बॅटची लिडिंग एज. इथून फलंदाज विवेक होईल बाद. विवेक बॅक टू द पवेलियन. बॅटर बेस मैदानाच्या आतमध्ये मंगेशला आपण पाहतोय. अगदी पहिला चेंडू होता अगदी बाहेर जाणारा चेंडू आणि बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाडी करणं मात्र चुकीची गोष्ट आणि ती इथे मैदानाच्या आतमध्ये घडली. अगदी बाहेर जाणारा चेंडू छेडछाडी केली आणि इथून विवेकच्या पारीचा अंत झालाय अगदी पहिल्याच चेंडूवरती. इथून फलंदाज मंगेश क्रॉस द लाईन. फक्त बीमर साठी रिव्ह्यू असेल. बीमरचा साठी फक्त रिव्ह्यू. अगदी विचार केला तर फक्त आणि फक्त पंचांचा डिसिजन अंतिम असेल याची देखील दक्षता घ्या. अगदी बीमरसाठी तुम्ही जरूर रिव्ह्यू घेऊ शकाल आणि अगदी जर पंचांनी जर थोडासा विचार केला तर जरी नजदीकी मामला असू शकेल तर रिव्ह्यू घेऊ शकाल. आणि इथून पुन्हा एकदा मंगेश. अजून एकदा हद्रा क्रमांक दुसरा दिला जातोय टीम मोगरा संघाला. इथून बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीणला आपण पाहतोय. अगदी दोन गडी तंबूच्या आश्रयाला धावफलकाचा विचार केला तर स्क्वेअरच्या साह्याने एक धाव धावफलकावरती जोडली गेली. मात्र त्यात नंतर दोन मोठे फलंदाज विवेक आणि त्याच्या साथीनं
मंगेश अशी सलामी विचार केला तर चांगली जोडी मैदानाच्या बाहेर धाडवण्याचं काम या राहुलने केलंय. हो हो, बॅटची लिडिंग याची इथून मात्र चेंडू फाईन लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. अगदी स्लीप शतरक्षकाने दूर वर्ण कमालीचं शतरक्षण. इथून खऱ्या अर्थाने या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट झाले. त्या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 3 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. हो हो, इथून पुन्हा एकदा हो नक्कीच सेलचा चान्स होता. इथून सेल झाला जमिनीला दान. त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक 4 या धावसंख्येवरती अद्यावरती विचार केला तर हा हा हा, पप्पू सांबरी विचार केला तर या फटक्यांसाठी जाणला जातो हा खेळाडू. खऱ्या अर्थाने स्क्वेअर लेग रिजन कंप्लीट करत असताना चेंडू आउट ऑफ द पार. पप्पूच्या बॅटमधला हा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 10 धाबा धावफलकावरती अगदी दुहेरी अंकांवरती जाऊन पोहोचले धावफलक. इथून अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि इथून षटक क्रमांक पहिलं संपलं. अगदी पहिल्या षटकांची धावफलकाचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथून गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिक पहिलेच सांगी कुड्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना दीपकला आपण पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने दुसरं षटक प्रगतीपथावरती दीपक हा गोलंदाज. ओहो, अगदी फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. इथून फलंदाज प्रवीणच्या पारीचा अंत. अगदी पहिल्या चेंडूवरती प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. विचार केला तर पहिल्या षटकाचा विचार केला तर अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली होती बीबेकची. त्यात नंतर दुसरं षटक देखील प्रगतीपथावरती आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती फलंदाज प्रवीणच्या पारीचा अंत. इथून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक. या वेळेस कमालीचा फटका. इथून विनायकच्या बॅट मधून आला हा दर्जेदार षटकार. अगदी पप्पूला ज्या साथीची गरज होती तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विनायक. इथून खऱ्या अर्थाने पप्पूला देखील थोडीशी गरज होती एखादा खेळाडू, मात्र शेवटपर्यंत पप्पूची साथ देईल असं फलंदाज. आणि इथं तेच घडले मैदानाच्या आतमध्ये. इथून अगदी निर्धाव चेंडूची सांगता. अगदी चेंडू बुडावला होता. नो मॅन लँड मध्ये चेंडू आणि इथून मी तर म्हणतो हिट विकेट. अगदी हिट विकेट. इथून विनायकच्या पारीचा अंत. फलंदाज दीपेश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये.
इथून दीपेश हा फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर केलाय आणि इथून स्क्वेअर चेंडू अभ्यंतर धाबेच्या साहाय्याने धाफलक अगदी पुढे सरसावत असताना 17 धाबा धाफलकावरती. हो यावेळेस फटका चांगला आहे. इथून क्षेत्ररक्षक तैनात. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धाबेच्या साहाय्याने धावफलक 18 या धावसंख्येवरती. अजूनही या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि इथून या शेवटच्या चेंडूवरती कुठल्या प्रकारचा फटका पाहायला मिळेल. पप्पू स्ट्राईक अँड वरती. सलामीचा फलंदाज पप्पू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो 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 इथून म्हटलं होतं पप्पू आहे तोपर्यंत मात्र काही होऊ शकेल. इथून पप्पूच्या माध्यमातून अगदी मिड विकेट कंप्लीट करत असताना चेंडू आउट ऑफ द पार. पप्पू ब्रँड षटकार. षटक क्रमांक दुसरा संपले. धावफलकाचा विचार केला तर 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. जगाचा विचार केला तर व्यक्तिक पहिलं सांगी कुड्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना गौतमला आपण पाहतोय. राईट मोड विकेटचा मारा. स्ट्राईक अँड वरती दीपेश. अगदी दीपेश मध्ये देखील तिथे क्षमता आहे. मोठे पटके खेचू शकेल. हो हो इथून अगदी ताकद कमी पडली आहे. इथून चेंडू जाणार सरळ क्षेत्ररक्षकाच्या हाताखाली. इथून पहिला चेंडूवरती सलगचा अगदी विचार केला ना तर तिन्ही षटकांती पहिल्या चेंडूवरती विकेट आलंय. इथून निबाड आयुष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विचार केला तर अगदी म्हटलं होतं की तिन्ही षटकांती पहिल्या चेंडूवरती विकेट आलंय. इथून फलंदाज होईल बाद. आयुष बॅक टू द पॅव्हिलियन. इथून न्यू बॅटर ऐवज मैदानाच्या आतमध्ये रोहितला आपण पाहतोय. इथून खऱ्या अर्थानं इथून निर्धाव चेंडूची सांगता. अगदी रोहित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला होता आणि त्यात नंतर निर्धाव चेंडू पण देखील पाहायला मिळाला. अगदी गोलंदाजी ट्रॅक वरती कमालीची गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत. 2 चेंडूवरती 2 विकेट आणि तिसरा चेंडू वरती निर्धाव आणि चौथा चेंडू देखील निर्धाव. इथून चांगली गोलंदाजी. आणि इथून चेंडू आउट ऑफ द पार. इथून मात्र रोहितच्या बॅटमॅन हा दर्जेदार षटकार. अगदी स्क्वेअर लेग रिझन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यापर्यंत आणि इथून चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषा पार. षटकार आला. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 30 या धावसंख्येवरती.
आणि इथून षटक क्रमांक 3 संपलाय. धावफलकाचा विचार केला तर 30 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. आता इथून खऱ्या अर्थाने शेवटचं षटक प्रगतीपथावरती कुठला गोलंदाज ट्रॅकवरती येणार. अगदी 30 धावा बनल्यात. इथून मात्र स्ट्राईक पूर्णपणे पप्पूकडे असेल आणि इथून आता मात्र इथून पप्पूला या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. गोलंदाज टॅक्स वरती विचार केला तर वैयक्तिक पहिलं सांगे कुठ्यातलं 4थं षटक घेऊन येत असताना महेशला आपण पाहतोय. राईट ऑफ द विकेटचा मारा स्ट्रायकिंग वरती फलंदाज पप्पू. इथून खरं अर्थाने आता पप्पूला पूर्ण जबाबदारी सांभाळावी लागेल. 30 धावा बनल्यात. अजूनही 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे आणि इथून पहिला चेंडू निर्धाव आलाय. आता इथून अजून एकदा निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले आहेत. इथं खऱ्या अर्थाने शेवटचं षटक आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव देखील इथं पाहायला मिळाले. ओहो, यावेळेस कमालीचा फटका. इथून अगदी पॉइंट रिजन शतरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू आउट ऑफ द पार. वेळेस पप्पूच्या बॅटमधून आला हा चमकार. या चमकाराच्या सायने धावफलकाचा विचार केला तर 34 धावा बनल्यात. आता इथून खऱ्या अर्थानं अजून या षटकाचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल जर टीमचे चांगल्या स्थितीमध्ये मात्र स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल. मात्र इथं मैदानाच्या आतमध्ये पप्पू प्रयत्न चालू आहेत. मात्र बॅट आणि बॉलचा फारसा संपर्क होत नाही आहे. आणि इथून मात्र धाव घेतली जात नाहीये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आता इथून चेंडू जाणार सीमा रेषा पार. षटकार आलाय अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि इथून षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 40 धावा बनल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथून पुन्हा एक डाव्या बॅटने चेंडूला खेळून काढलं. क्षेत्ररक्षक दूरवरती एक सिंगल कंप्लीट झाले जोराने. दुसरीचा प्रयत्न आणि इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. इथून या 2 धाबीच्या साहाय्याने धावफलक 42 धावफलकावरती जोडल्या गेलेत. अगदी 43 धावांचं लक्ष असेल इथून टीम लबाडी संघाला. इथून खऱ्या अर्थात तर 4 षटकांचा खेळ इथं संपला गेलाय. धावफलकाचा विचार केला तर 42 बनले. 43चा टार्गेट आहे.
चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचंय टीम लबाळी संघ. इथून चला गेम ऑन महेश आणि त्याच्या साथीनं मोहन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायक होती. महेश गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर पप्पू. इथून पहिला चेंडू एक मिनिट चेक केला जाईल. नाही चौकार एकच धाव घेतले ना. ओके. आणि इथून महेश आणि त्याच्या साथीनं मोहन अगदी महेशच्या बॅटमधून कमालीचा फटका होता. इथून क्षेत्ररक्षकाने चुका केल्या आणि त्या चुकांचाच मोबदला एक धावेने मिळत असताना टीम लबाळी संघाला इथून पुन्हा एकदा फटका फसला होता. अगदी 2 धावा बनवल्यात इथून आणि 2 धावेच्या सायने धावफलक मात्र पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 3 धावा धावफलका भरत्या. तर खऱ्या अर्थाने इथून विचार केला तर 43 धावांचं पाठला करत असताना टीम लव्हाळी ए संघ आणि इथून परत 3 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. इथून पुन्हा एकदा अगदी एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जात होता मात्र शेवटच्या क्षणाला कॉलिंग केलं गेलं आणि त्या दरम्यान इथं एकच धाव. एक धावेच्या सायने धावफलक 4 या धावसंख्येवरती. 3 चेंडू अद्यापत फेकले. 4 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. इथून 3 चेंडूवरती किती धावा बनवले जातील देखील पाहावं लागेल. ओ हो बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी गुडगा टेकून मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. त्या दरम्यान अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस अजून एकदा निर्धाव. अगदी कमालीची गोलंदाजी. अद्यापर्यंत 5 चेंडू फेकलेत. 4 धावा खर्च केलेत. इथून खऱ्या अर्थाने शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. अगदी 43चा पाठला करत असताना मात्र थोडासा पहिल्या षटकांती थोडासा संघ अडचणीत आणि इथून षटक क्रमांक पहिलं संपलं. अगदी 4च धावा खर्च केल्या पप्पूने. कमालीची गोलंदाजी राहिली आहे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दरम्यान षटक क्रमांक पहिलं संपलं जाते.
इथून षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती मंगेश राईट मारतो विकेटचा मारा. हो इथे स्टेट ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक तैनात आणि फक्त एक सिंगल धाव. इथे एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक अगदी 5 या धावसंख्येवरती. इथून खऱ्या अर्थाने गरज आहे मोठे फटक्यांची. अगदी 43 धावांचा पाठलाग करत असताना टीम लबाडी ए संघ आणि इथून धावफलकाचा विचार केला तर दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि धावफलक फक्त आणि फक्त 5 या धावसंख्येवरती स्थिर आहे. इथूनच खराब चेंडू स्क्वेअरचा मारा वंतर धाव. या वंतर धावेच्या साहाय्याने धावफलक मात्र सरसावला जातं. इथून 6 धावा धावफलकावरती. आणि इथून खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडूची सांगता. अगदी चांगली गोलंदाजी. मागचा चेंडू स्क्वेअर होता त्याच नंतर इथंशी अगदी निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला मंगेशच्या माध्यमातून. ओहो इथून मेस टायमिंग स्ट्रोक चेंडूवरती क्षेत्ररक्षक आणि इथून क्षेत्ररक्षकाकडनं चुका आणि त्या चुकांचा मोबदला इथं दुहेरी धाब्यांवरती पाहायला मिळेल. आणि या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 9 या धावसंख्येवरती. सॉरी 8 धावा धावफलकावरती. हा यावेळेस पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक तोच फलंदाज देखील आणि तीच रणनीती होती. फक्त इथे पुन्हा एकदा ड्रॉप झाला जाईल आणि इथून फक्त एक सिंगल. या सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक 9 या धावसंख्येवरती. हा यावेळेस फटका अप्रतिम. अगदी ग्राउंडचा फटका स्टेट ड्राईव्ह फटका. चेंडू आउट ऑफ द पार. षटकाराच्या साहाय्याने धावफलक 15 या धावसंख्येवरती. हो यावेळेस अगदी कबर क्षेत्ररक्षकाकडनं तो चेंडू खेळून काढला होता. त्यावरती मात्र मिळाल्या त्या 2 धावा. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं संपलंय. आता इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर 12 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज आहे. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर पहिलाच चेंडू. इथून पहिलाच चेंडू अगदी फुल टॉस चेंडू. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिथून 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 19 धावा धावफलकावरती. आणि इथून बाहेरची लिडिंग यायचं आणि चेंडू जाऊन आदळला अगदी एष्ट्यांवरती. एष्ट्या उद्ध्वस्त झाले. तिथं महेश चपारीचा अंत. महेश बॅक टू द पवेलियन.
इथून न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव. आडव्या बॅटने खेळून काढला. इथून स्ट्राईक वरती होता अगदी वैभव आणि इथून आडव्या बॅटने खेळून काढला होता फलंदाज क्षेत्ररक्षक पप्पू. मात्र तिथे तैनात एक सिंगल आणि ते सिंगलच्या दाव्याने धावफलक 20 या धावसंख्येवरती. अगदी इथून अजूनही काही चेंडू शिल्लक आणि मात्र मोठे फटक्यांची गरज आहे खऱ्या अर्थाने. इथून ते मोठे फटके पाहायला मिळत नाही आहेत. इथून निर्धाव चेंडूची सांगता अगदी मोहन सलामीच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला होता. तो फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र 1 ते 2 मोठा फटका जर आला तर नक्कीच चांगले विचार केलं तर ज्या फटक्यांची गरज आहे ते फटका येईल का इथून. आणि इथून चुका आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना इतर टीम लवाळी ए संघाला इथून चेंडू होणार फरार. चौकार. आहा आणि इथून आता मात्र चेंडू आउट ऑफ द पार. षटकार. येस मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवायचे. इथून खरं होतं या षटकाराच्या सायने धावफलक 30 या धावसंख्येवरती. आता इथून 6 चेंडू आणि 13ची गरज आहे. आता इथून खऱ्या अर्थाने गोलंदाज ट्रॅकवरती आयुष्य येणारे 6 चेंडू आणि 13ची गरज आहे खऱ्या अर्थाने. आणि इथून पहिला चेंडू निर्धाव आलाय. आता इथून खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी करायला सुरुवात झाली. 6 चेंडू 13ची गरज असताना आयुष्य हा गोलंदाजी ट्रॅक वरती. आहा यावेळेस बराच काय चेंडू हवेत आहे. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथं कंप्लीट झाल्यात. आणि इथून फलंदाज होईल बाद. वैभवच्या पारीचा अंत. वैभव बॅक टू द पवेलियन. हा इथून पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेत आहे. 1 बाउन्स शंतू खाली क्षेत्ररक्षक 2 बाउन्स 3 बाउन्स आणि इथून या चेंडू वरती मिळाल्या 3 धावा. अगदी इथून 3 धाब्याच्या सायना धावफलक 35 धावसंख्येवरती.
आणि इथून विचार केला तर 2 चेंडू आणि इथून विजयासाठी आणि इथून अगदी निर्धाव चेंडूची चांगली गोलंदाजी राहिली आयुषची विचार केला तर. इथून सामना मात्र फिनिश झालाय. विजय संघ मोगरज अभिनंदन आणि पराभूत संघाचं गोडसं कौतुक. चला यापुढील होणारा सामना